त्यामध्ये अर्थात बीडची जागा असणार आहे। आपल्याला प्रतिभा धानोरकरांची प्रतिक्रिया पाहिजे, पण त्याआधी आपलं जे सगळं पॅनल आहे या पॅनलकडनं आपण एक एक आकडा घेऊया की महायुती किती आणि महाविकास आघाडी किती। समीरजी तुमचा अंदाज? महाराष्ट्रामध्ये महायुती 24-24 येईल आणि भारतामध्ये 290 ते 320 भारतीय जनता पक्ष असेल। तुमचा अंदाज काय? 40+ महायुतीला जागा मिळतील आणि वी आर कॉन्फिडंट। सचिनजी 40+ बद्दल कॉन्फिडंट आहेत ते? तर त्यांचे नेते देखील राहिलेले नाही तसे। अबकी बार 35 पार अशा पद्धतीची परिस्थिती आम्हाला दिसते। 35 पार कोणाचा? महाविकास आघाडी। सरिता मॅम, आपल्या एक्झिट पोलनं जसं सांगितलं एक रस्सी खेचच दिसते मतदारांमध्ये, इव्हन बॅटल जवळपास। राजू सर? नाही, मला महाराष्ट्रामध्ये साधारण समसमान राहतील असं वाटतं आणि एक्झिट पोलचा आकडा जो आहे तो बीजेपीचा माझ्या मते 315 होता। माझ्या मते म्हणजे 300च्या आसपास राहील भाजपा आणि एकूण एनडीए साधारण 330-40 पर्यंत जाईल। महाराष्ट्रात साधारणतः युतीच्या 28 ते 31 आणि आघाडीला 18 ते 22 जागा मिळू शकतील आणि देशाचं सांगायचं झालं तर 400 पार नाही पण नय्या पार होईल भाजपाची असं दिसतंय। तुमचा अंदाज? महाविकास आघाडी 26 ते 32 आणि महायुती 18 ते 20 आणि देशात मोदी सरकार येणार असं। अच्छा, ओके। मिलिंद सर? मोदी सरकार येणार, फक्त एनडीएचं मला असं वाटतं की साधारण 330 पर्यंत जाईल आणि महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं तर 25 ते 28 महायुती असेल आणि उरलेल्या आघाडीच्या असतील। आणि महाराष्ट्रात महायुती 35 पार करेल असं वाटतंय। अनेक लढती चुरशीच्या आहेत। देशाचं चित्र बघायचं झालं तर भाजपाला साधारणतः 320 आणि एनडीए 350। ओके, हायेस्ट आकडा कुणाचा होता? म्हणजे अनईचाच माझ्या मते 35 40 ओके 40चा आकडा। ओके, आणि एक मिनिट 45 कोणत्या 5 जागा कमी केल्या आहेत? भाजपनं सुरुवात केली तेव्हा 45+ होता, 45 पार ते आता 40 पर्यंत 5 जागा त्यांनीच 5 जागा तुम्हीच कमी केल्या। पत्रकार परिषदेत नाही, खडगेंची आणि उद्धव ठाकरेची बघा, झाली। महाराष्ट्रातली उद्धव ठाकरेंनी सांगितलं की 48 पार पडू। हां बोला। ज्या वेळेला आम्ही 45 जागा आम्ही डिक्लेअर केल्या होत्या त्यावेळीची परिस्थिती आणि मध्यंतरीच्या काळामध्ये झालेले काही बदल हे सगळं लक्षात घेऊन आम्ही 40+ असं म्हटलेलं आहे। परवानगी घेतली का आपण? परवानगी घेतली का? बावनकुळे त्रास देतील बरं तुम्हाला। आपण येऊया या पॅनलकडे येऊया, पण पुढची अपडेट घेऊया। पुढची अपडेट अशी आहे की सुरतमध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे की भाजपनं निकालाच्या आधीच